चला आता आपण दिवस कसा गेला आहे, कसाही गेलेला असो, काहीही झालेला असो, त्या दिवसातून आपण बाजूला पडूया आणि शरीराने बाजूला पडण्याचं, जसं आपण नेहमी म्हणतो, शरीराने बाजूला पडण्याचं साधन म्हणजे हाताने टाळी, मुखाने नाम, आणि मग आपोआप आपण अंतःकरणाने या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडणार. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रांवृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ओं पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तर आत्ताच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी इथे भगवंताने अर्जुनाला कर्माचं महत्त्व सांगायला सुरुवात केली आणि आजच्या श्लोकांमध्ये तर असा मतितार्थ निघतोय की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कर्म जर तू नीट केलंस ना, म्हणजे कृष्णाच्या भाषेमध्ये अर्जुनाला सांगतायत किंवा अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना सांगतायत. भगवंत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत की आपण जर कर्म नीट केलं ना तर कैवल्य पदाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. कैवल्य पदाची प्राप्ती होऊ शकते. आपण एक वाक्य ना घोकून 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 त्याला बोथट करून टाकलंय. कुठलं ते वाक्य आहे? भगवंताकडे जाण्यासाठी अनेको मार्ग आहेत. स्वामी विवेकानंदांचं वाक्य की अनेको मार्ग आहेत भगवंताकडे जाण्यासाठी, शेकडो मार्ग, कुठल्याही मार्गाने तुम्ही जा. मग त्याच्यामध्ये मोठी कुठले कुठले मार्ग आहेत? कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. हे योग गीतेमध्ये सांगितलेत. आपण एकदम सहजरित्या बोलून जातो, पण आपल्याला एका गोष्टीची जाणीव होत नाही की भक्ती योग करावा लागेल, ज्ञान योग साधावा लागेल,
भक्तियोग करण्यासाठी त्या त्या गोष्टीबद्दल, मग ती काही प्रतिमा असेल, एखादं दैवत असेल, एखादा व्यक्ती असेल, एखादं गुरु असेल, एखादं स्थान असेल, एखादं तीर्थक्षेत्र असेल, त्या ठिकाणी जावं लागेल, त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल ऐकावं लागेल, मनामध्ये भाव निर्माण करावा लागेल. म्हणजे ही काहीतरी करायची प्रोसेस आहे. भक्ती म्हटलं तर काहीतरी कोणाची तरी पूजा करावी लागेल किंवा मनातल्या मनात भाव जागृत करावा लागेल. तो जर लहानपणापासून एखादा म्हणेल माझ्या घरात लहानपणापासून वातावरण होतं, पण त्या वातावरणाचं वरदान असं आहे की तुझ्या मनामध्ये त्या प्रतिमेबद्दल प्रेम उत्पन्न झालं. जसं ज्ञानेश्वर माऊलींचं आमच्या घरात वातावरण होतं, त्यामुळे त्या प्रतिमेचं प्रेम उत्पन्न झालं. पण जे माझ्या मनात उत्पन्न झालं ते माझ्या भावाच्या बहिणीच्या मनात उत्पन्न नाही झालं. बरोबर आहे ना? त्या वातावरणामध्ये भावंड असतील सगळीजण, पण सगळ्यांच्याच मनात ते निर्माण होईल असं नाही. का? कारण तो सिग्नल कसा घेतला, मग तो कसा आतमध्ये एक्झिक्यूट झाला आणि मग तो आता बाहेर कसा ट्रान्समिट होतोय. म्हणजे इनटेक पासून आउटपुट पर्यंत गोष्टी कशावर डिपेंड असतात? हाऊ वी टेक, आपण कसं घेतो. मग भक्तियोग असतो तो प्रयत्नपूर्वक करावा लागेल. प्रयत्न थोडासा का होईना प्रयत्न, निदान त्या प्रतिमेच्या पाया तरी पडावं लागेल, निदान मी काहीतरी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल सांगते ते ऐकावं तरी लागेल, मनातून भाव तरी उत्पन्न करावा लागेल. ज्ञानमार्गाचं पण तसंच आहे. त्याच्या पुढचा प्रयत्न ज्ञानमार्गामध्ये करावा लागतो. थोडासा प्रयत्न जास्तच असतो असं म्हणायला हरकत नाही. पण कर्ममार्ग असा आहे ना, म्हणजे हे मोठं कारण आहे की गीतेची सुरुवात भगवंताने सत्य सांगितल्यानंतर, सत्य काय आहे? सांख्ययोग. सांख्ययोगामध्ये भगवंताने सत्य सांगितल्यानंतर सगळ्यात पहिला हात कर्मयोगाला घातला. याचं कारण हे आहे की मनुष्यापासून चराचरामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्राण्यापर्यंत, मग तो अमिबा का असेना, मग तो कुठला फंगस का असेना, प्रत्येक लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा, इनफॅक्ट नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा, कारण आपण इथे सगळे सुशिक्षित आहोत, आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्ट अणुरेणूची बनलेली आहे. अणुरेणू म्हणजे काय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन काय शांत बसलेला असतो का? अजिबात नाही. इलेक्ट्रॉन सतत 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 फिरतोय ना तो कशाच्या भोवती तरी. म्हणजे प्रत्येक गोष्ट या जगातली हलतीये. या जगामध्ये कर्मा वाचून कोणालाच गत्यंतर नाहीये. मग जी गोष्ट अपरिहार्य आहे, जी गोष्ट प्रयत्न करून करावी नाही लागत, रोज सकाळी उठून आपली प्रातःविधी करून आपण पोटा पाण्यासाठी जसं कुत्रं बाहेर पडतं कोरभर भाकरी शोधायला, तसे आपणही बाहेर पडतो. काही जण हजारोंसाठी पडतात, काही जण लाखोंसाठी, काही जण करोडोंसाठी पडतात, ज्याचा त्याचा प्रश्न, पण प्रत्येक जण बाहेर पडतोय. मग भगवंताने काय सांगितलं? सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? जे तुला रोज करावंच लागणार आहे ना, ते करता करता तू माझी प्राप्ती करून घे. ते करता करता तू तुझ्या असण्याचं, तुझ्या अस्तित्वाचं कारण तू शोध. ते करता करता हाताने हाताने पायाने इंद्रियांनी काम करता करता ते का करतायत याचं गमक तू उगमवून घे. तू उमजून घे त्याचं गमक काय आहे. त्या कारणाचा उगम तुझ्यामध्ये होईल जर तू ते चांगल्या अर्थाने योग्य पद्धतीने करत गेलास तर. यासाठी कर्मयोगाने सुरुवात आहे. बघा, यावरती विचार करा. का भगवंताने कर्मयोग सुरुवातीला सांगितलंय? आपण जे रोज करतोय ना त्याच्यानुसार आपल्याला योग साधायचा आहे. आणि ना काही लोक ना अशी पण कनेक्ट होतात की ते म्हणतात की हो ताई तुमचं बरोबर आहे, तीर्थक्षेत्री जाऊ नये, काही करू नये, शांतपणे बसून कसं आपलं रोजचं काम करत बसावं, कर्मयोग तुम्ही म्हणताय तसं रोजचं आयुष्य जगत बसावं, हेच अध्यात्म आहे. असं बोलताना आपण कुठे आळस तर नाही ना करत आहे? हा स्वतःच्या मनाला जरा विचार करा. नाहीतर कसं होईल माहितीये, मी काहीतरी चुकीचं स्प्रेड करते असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यामुळे मी सांगून ठेवते, मी सुद्धा वारीला जाते. हा मी शब्द वापरायला आवडत नाही मला, पण वारी करते, वारीला जावं लागतं. ती केल्याशिवाय संतांची संगत घडत नाही. ती केल्याशिवाय त्या भगवंताचं रूप पाहिल्याशिवाय ते मनामध्ये असं जागृत व्हावं असं वाटत नाही. भक्तियोग आपल्याला कुठेच सोडायचा नाहीये, पण त्याच्या योगाने आपल्याला कर्मयोग साधत जायचंय. आपलं रोजचं काम न टाळता आपल्याला त्या गोष्टी सुद्धा करायच्या, आपल्याला तीर्थयात्रा सुद्धा करायची आहे, आपल्याला चांगलं वागायचंय सुद्धा, आपल्याला सगळं सगळं करायचंय. पण कसं? प्रमाणामध्ये. प्रत्येकाने आपापलं प्रमाण ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. इथे भगवान श्रीकृष्ण श्लोक क्रमांक 17, 18, 19 आणि 20 आणि मी तर म्हणेन पुढे एक 30 पर्यंत, श्लोक क्रमांक 30 पर्यंत, इथून पुढे 17 पासून ते अगदी 30 पर्यंत भगवंत सांगतोय की त्याने का कर्म केलं. भगवान श्रीकृष्णाने कर्म का केलं? साधीशी गोष्ट आहे, कॉमन सेन्स आहे. आता बघा, भगवान श्रीकृष्ण अगदी म्हणतात ना त्याचं योग्याचं रूप आहे. काही ठिकाणी जर तुम्ही बघाल तर भगवान श्रीकृष्ण असे बसलेले आहेत, म्हणजे राजाधिराज योगीराज असा योगीराजासारखा भगवान श्रीकृष्ण बसलेला आहे. ज्या भगवान श्रीकृष्णाने स्वतः द्वारका नगरी उभारली, स्वतः सगळं केलं,
तो भगवान श्रीकृष्ण पांडवांकडे आला, युद्ध खेळलं. युद्ध खेळल्यानंतर तो पांडवांना म्हणाला का की मी तुझ्या रथाचं सारथ्य केलं, मला काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे की नाही, थोडासा तुझ्या राज्याचा भाग वगैरे मला देतोस की नाहीस, असा भगवान श्रीकृष्ण बोलला का? नाही बोलला ना. भगवान श्रीकृष्णाने तरीही कर्म केलं. हनुमान म्हणतात ना, दासांचे दास जे कोणाला म्हणतात, तर दास्यभक्ती कोणाला बघून करायची, तर भगवान हनुमंतरायांना बघून करायची. मग ते हनुमंतराय ज्या वेळेस प्रभू श्रीरामांचा अभिषेक होत होता त्यावेळेस असे कोपऱ्यात उभे होते. सगळेजण आले पुढे. विभीषणांना तर राज्य दिलं, रावणाचं राज्य विभीषणाला मिळालं. त्याच्यानंतर प्रत्येक वानराला, तिथे असणाऱ्या युद्धात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वानराला काही ना काहीतरी उपहार देण्यात आला. पण या सगळ्यामध्ये, संपूर्ण युद्धामध्ये कमी तिथे आम्ही असं बोलत जिथे जिथे कमतरता होती, मग ती संजीवनी बुटी आणण्याचं काम असू दे किंवा तो पर्वत लागण्याचं काम असू दे, समुद्र लागण्याचं काम असू दे, प्रत्येक गोष्ट, ती लंका जाळण्याचं काम असू दे, सीता मातेला अंगठी देऊन पुन्हा येण्याचं काम असू दे, प्रत्येक काम प्रत्येक काम हनुमंतरायांनी केले प्रभू श्रीरामांचं. मग तो हनुमंतराय, ते हनुमंतराय ज्यावेळेस उपहार मिळणार त्यावेळेस मात्र कोपऱ्यात जाऊन उभे राहतात, काहीही मागत नाहीत. का करतात ही लोक कर्म? का करतात? त्यांना राज्य हवं असतं. भगवान श्रीकृष्णांना राज्य हवं होतं, राज्याचा वाटा हवा होता. ज्ञानेश्वर माऊलींना काही तिथे आळंदीमध्ये घर हवं होतं, यासाठी करत होते. का करतात ही लोक कामं? स्वामी विवेकानंद म्हणतात की ही जी लोक आहेत ना, ह्या ज्या व्यक्ती आहेत ना, ज्यांनी एनलायटनमेंट प्राप्त करून घेतले, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले, ही वस्तू आहे, ही खूप सुंदर आहे, ही चवीला खूप चांगली आहे वस्तू, मला खावीशी वाटते, पण मला ती मिळणार नाहीये ना, माझी तेवढी ऐपत नाहीये ना, मग मी न घेतलेलीच बरी. मला डायबिटीस आहे, मग ती गोड आहे वस्तू, मी न खाल्लेलीच बरी. म्हणजे एकतर आपली ऐपत नाही आणि दुसरी तर आपल्या शरीराला सहन होणार नाही. म्हणून एखाद्या खाण्याच्या पदार्थाचा त्याग करणं ही गोष्ट वेगळी, पण तिथे बसलेलं असताना ती गोष्ट दृष्टीत पडून सुद्धा आपल्याला खावीशी न वाटणं, याला वैराग्य असं म्हणतात. काहीतरी आतमध्ये असं सॉफ्टवेअर बदलतं ना की गोष्टींवरचा ना आपली इच्छा उडत जाते. तो वैताग नसतो बरं का, इच्छा उडत जाते. असं साधतं ना, असं ज्ञान ज्याला साधतं ना, ती लोक दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची लोक, गीतेमध्ये सांगितलंय, पहिल्या प्रकारची लोक, जी लोक यज्ञ याग काहीच करत नाही आणि त्यांना त्याचं सोयर सुतक काहीच नसतं. आपल्या मराठी भाषेमध्ये खूप लॉजिकल सेंटेन्स वापरतात बरं का. सोयर सुतक नसणं म्हणजे काय? सोयर सुतक नसणं म्हणजे काय? एखादा व्यक्ती मृत पावणं, म्हणजे आपण सुतक पाळतो त्याचं, बरोबर आहे की नाही? एखादा व्यक्ती मृत झाला त्याचं सुतक पाळतो. अजून कधी आपण विटाळ पाळतो. एखादा मूल जन्माला आलं, नवीन मूल जन्माला आलं की आपण त्याचं विटाळ पाळतो. आपण सगळे संसारिक आहोत ना, आपल्याला सोयरही आहे आणि आपल्याला सुतकही आहे. आपल्याला तो विटाळही पाळला पाहिजे आणि एखादा व्यक्ती गेला तर आपल्याला त्याचं कार्य होईपर्यंत आपल्याला घर सुचिरभूत करून मगच ते योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टींचं बंधन आहे. पण जे कोणी आत्मज्ञानी पुरुष आहेत, जे कोणी स्थितप्रज्ञ आहेत, त्या लोकांना या सोयर सुतकाचं काहीही नसतं. त्यांना कर्माचं बंधन नसतं, त्यांना कधी ग्रहण त्रास देत नाही, त्यांना एखादा यज्ञ करावाच लागतो असं नाही, त्यांना वास्तुशांतीने फरक पडत नाही, त्यांना तुमच्या सत्यनारायणाने फरक पडत नाही, आत्मज्ञानाला ह्या कशाचाच फरक पडत नाही, म्हणून ते काहीच करत नाहीत. जसे शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा संसारात येऊन यज्ञ कधीच केला नाही. त्यांना कधी कोणी सांगितलं नाही की तो तर गायत्री एवढा सहस्त्र वेळा तो गायत्री मंत्र कर, याच्या पलीकडे निघून गेले, याच्या अलीकडे नाही, पलीकडे आहेत त्याच्या. त्यांना त्या कर्माचं काहीच पडलेलं नसतं. हा झाला एक प्रकारचा ज्ञानी लोकांचा वर्ग. आणि दुसरा ज्ञानी लोकांचा वर्ग स्वामी विवेकानंद म्हणतात, जो गीतेमध्ये सांगितलेला आहे की दुसरा ज्ञानी लोकांचा वर्ग जो आहे तो आहे जनक राजासारखा, तो आहे ध्रुव बाळासारखा, तो आहे प्रल्हादासारखा. जनक राजाने आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर सुद्धा अनेको वर्ष राज्य केलंय. ध्रुव बाळाला आत्मज्ञान प्राप्त झालं. आपल्या सगळ्यांना त्याची कथा माहितीये. सावत्र आई, मग तिने अपमान केला. सुरुची त्याची आई सुनीती, तिने त्याला सांगितलं की जा तुझं अढळपण तू मिळवून घे. त्याच्यानंतर ध्रुवबाळ गेला, त्याने 6 महिने तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येमध्ये शेवटी त्याने पहिल्या महिन्यात त्याने अन्नाचा त्याग केला, नंतर पाण्याचा त्याग केला, नंतर असं करत त्याने हवेचा त्याग केला. इथपर्यंत गोष्ट आली आणि आता तो देह त्यागणार तेवढ्यात त्याला प्रभूंनी येऊन दर्शन दिलं.
गालाला हात लावला, प्रभूंनी येऊन दर्शन दिलं आणि त्या ध्रुव बाळाने, त्याच्यानंतर असं वर्णन येतं, त्या ध्रुव बाळाने अनेको वर्ष राज्य केलं, अनेको वर्ष राज्य केलं. प्रल्हादाने सुद्धा असं वर्णन येतं की अनेको वर्ष राज्य केलेलं आहे. भक्तीचेनी आतलेपणे दैत्य देवा आणिले उने, माझे नृसिंहत्व लेणे तयासाठी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रभूचं नृसिंहत्व लेणं, प्रभूने नृसिंहत्व अवतार ज्या प्रल्हादासाठी धारण केला, तो भक्त प्रल्हाद त्याने अनेको वर्ष राज्य केलं. श्रोते हो, नीट ऐकावर का. आता आपली बुद्धी सूक्ष्म झालेली असली पाहिजे. या गीता मातेचं आपल्याला असलेलं पहिलं वरदान काय आहे, तर आपली बुद्धी सूक्ष्म झालेली असली पाहिजे. 2 प्रकारची ज्ञानी लोक सांगितली. आता आपण कोणता विषय बोलतो आहोत, आपण कर्माचा विषय बोलतो आहोत. आपण जे कर्म करतो ना, आपल्यासारखंच कर्म, मग ते कर्म करताना ज्ञानी लोक 2 प्रकारची आहेत. पहिली ज्ञानी लोक आहे शंकराचार्यांसारखी, शंकराचार्य, माधवाचार्य, अनेक आचार्य लोक जी होऊन गेली, त्यांनी कधीही संसारात पुन्हा येऊन त्या प्रकारची कर्म केली नाहीत. पण दुसऱ्या प्रकारची ज्ञानी लोक आहेत, ज्याच्यामध्ये त्या लोकांनी संसारात येऊन राज्य चालवून दाखवली, यशस्वीरित्या राज्य पार करून दाखवली, लोकांना तसं जगून दाखवलं. त्याचंच एक उदाहरण प्रभू श्रीराम आहेत, त्याचंच एक उदाहरण भगवान श्रीकृष्ण आहेत. लक्षात घ्या विषय. तर याच लोकांबद्दल भगवान श्रीकृष्ण सांगतायत की असंच वागून दाखवावं माणसाने ना. जी लोक ज्ञानी आहेत ना, मग आता हा झाला अध्यात्मातला विषय, पण व्यवहारात सुद्धा जी लोक ज्ञानी आहेत ना, त्यांनी चांगलं वागून दाखवावं. साधंसं भौतिकातलं उदाहरण, आमचे VP वगैरे आहेत ना, ऑफिस मधले VP, द हायर पोस्ट दॅन मी, त्या लोकांना पण मी असं ऑब्झर्व करते लांबून. दे डू नॉट डू सर्टन थिंग्स. काही गोष्टी ते करत नाहीत. जसं एखादी पार्टी होत असेल तर त्या ठिकाणी येऊन ते धांगडधिंगा करत नाहीत. आता हा गोष्ट भाग निराळा आहे की त्यांची जनरेशन आणि आपली जनरेशन याच्यामध्ये गॅप येतो म्हणून कदाचित असेल, पण त्यांच्या ना व्यवहारामध्ये आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना याचा अनुभव आला असेल. काही गोष्टी ना ते हातचे राखून ठेवतात, तसं ते वागत नाहीत आणि मला ते अगदी योग्य वाटतं. माणूस जसा मोठा होत असतो ना, तसं त्याने ना स्वतःच्या अस्तित्वाचं आणि सामाजिक जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या कीर्तनकारांच्या फळीमध्ये, कथाकारांच्या फळीमध्ये असे अनेको कीर्तनकार झाले आहेत की ज्यांनी 40-40 हजाराची म्हणतात ना, काय ते बिदागीची सुरुवात केली. 40,000 आकडा त्यांनी प्रोफाईलमध्ये सुरू केला आणि त्याच्यानंतर मग लाखोंपर्यंत ही बिदागी पोचली. कोणी सुरू केली? ही जी फेमस झाली मंडळी, ही जी मोठी झाली, यांनी सुरू केली. मग मागच्या लोकांनी तसंच वर्तन करायला सुरुवात केली. मग तुम्ही विचार करा की त्या आधीच्या माणसावरती किती मोठी जबाबदारी आहे, त्याने कसं वागलं पाहिजे. मग हा प्रतिविनोदाचार्य, तो प्रतिविनोदाचार्य कसे घडत गेले. मला मान्य आहे पहिला जो आहे त्याने चांगलंच काम केलं, पण त्याची ही जबाबदारी आहे की त्याने फालतू वर्तन न करता लोकांना चांगलाच बोध दिला पाहिजे. जर मी कीर्तनकार आहे तर माझी ती जबाबदारी पडते की समाजात काही गोष्टींची मर्यादा मी बाळगली पाहिजे, कारण समाज तसं वर्तन करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसं ना, तुम्ही काय सांगताय हे कधी ऐकत नाही. हा माझा अनुभव आहे. तुम्ही काय सांगताय ना, लोक ऐकत नाही. तुम्ही कसे वागताय ना, हे लोक बघत असतात. आणि आत्ताच्या काळात आपण कसे वागतोय हे लोकांना दिसणं इतकं सोपं आहे. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, प्रत्येक माध्यमातून लोक ना ऑब्झर्व करतायत. आणि ही गोष्ट कुठेतरी लिहून ठेवा. तुमच्या आणि माझ्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे की आपण कुठे ना कुठेतरी रोल मॉडेल शोधत असतो की हा माझा रोल मॉडेल आहे, तो माझा रोल मॉडेल आहे. आणि अध्यात्मातली लोक, चांगली लोक रोल मॉडेल स्वतःला बनवू शकत नाहीत ना, म्हणून लोक हे फिल्म इंडस्ट्रीच्या मागे धावतात. मग हा हिरो माझा रोल मॉडेल आहे, ती हिरोईन माझी रोल मॉडेल आहे. पण त्यातल्या त्यात मला आता फार आनंद होतो, काही गुरूंनी अशी लीड घेतली ना की लोक त्यांना रोल मॉडेल मानू लागलेत. पण त्यातही काय करतात माहितीये, त्यांची हेअरस्टाईल, त्यांची वेअरिंग स्टाईल, कपडे कसे घालतात आणि केस कशी विचारतात, हेच लोक कॉपी करतात. बाकी त्यांचं आचरण नाही कोणी कॉपी करत. तुम्हाला वाटत असेल की मी हे आत्ताच काहीतरी सांगतेय, अजिबात नाही. हे आत्ताचं नाहीच आहे, हे जुन्या काळापासूनच आहे. भगवान श्रीकृष्ण धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, याचा अर्थ काय आहे? धर्म संस्थापना करायला मी आलोय. कुठला धर्म स्थापन करायला मी आलोय? अरे मी मनुष्य धर्म स्थापन करायला आलेलो आहे. ज्ञानेश्वर माऊली कशासाठी आल्या? मनुष्य धर्म स्थापन करायला आल्या.
ज्या ज्या अर्थी अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो, बघा बर का, गीता इतकी सुंदर आहे ना, ज्या अर्थी अर्जुन पहिल्या अध्यायात म्हणतो की वर्णसंकर होईल, फालतू गोष्टी घडतील, मला पाप लागेल, मला नरक मिळेल, मला स्वर्ग मिळेल, मी असा यज्ञ करेन, मी तसं यज्ञ केला असता मी निघून गेलो असतो, मी संन्यासी झालो असतो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, तू जो म्हणतोयस ना हा धर्म चुकीचा आहे. धर्म म्हणजे काय आहे? स्वधर्म. तुला दिलेलं कार्य तू योग्य रीतीने पार पडणं, हा तुझा धर्म आहे अर्जुना. तोच हा भगवान श्रीकृष्ण यांनी इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करा म्हणून सांगितलं. किती मोठी क्रांती आहे. तुकाराम महाराजांचा जन्म कशासाठी? क्रांती आणण्यासाठी झालाय. मंबाजी बुवांसारख्या अनेको लोकांचं जेव्हा स्तोम माजलं जातं ना, नको नको तो अध्यात्म पसरत असतं ना, त्यावेळेस असा कोणी ना धर्म स्थापनेचे पुरुष झाले आणि पुढेही होणार. रामदास स्वामी म्हणतात, तुम्हाला काय वाटतं, आपल्या घरामध्ये किडे झाले तर आपल्यालाच वाटतं का की स्प्रे मारावा? नाही ना, भगवंताला पण वाटतं. त्याच्या राज्यामध्ये किडे झाले ना की तो कुठला ना कुठला स्प्रे नक्की पाठवतो. मग हे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज कोण आहेत? ते स्प्रे आहेत, भगवंताने पाठवलेले, धर्म संस्थापना करण्यासाठी पाठवलेले आहेत. मग ही धर्म संस्थापना हे मी का सांगतेय, हे मी का बोलतेय? आजच्या गीतेच्या श्लोकांमध्ये आपण एक बोध घ्यायचा आहे. जर तुम्ही मी आपल्याला कळतं की सगळं सार गीतेमध्ये आहे, तर आपण तसं वागवून दाखवायचंय. मला सांगा, दुर्योधन काय करायचंय? किती पापी. त्याला पण माहितीये की हे राज्य माझं नाहीये, तरी ते राज्य मिळवण्यासाठी तो एवढा प्रयत्न करतोय. किती प्रयत्न 11 अक्षययोनी सेना जमवली त्याने. 11 अक्षययोनी सेना त्याने जमवली. दुर्योधन करतोय पाप, एवढी सेना जनसमुदाय त्याने जमवला आणि वरतून कॉन्फिडन्स मध्ये उभा आहे की मी लढणार. कोण? दुर्योधन. दुसऱ्या बाजूला अर्जुन काय करतोय? पुण्यच करतोय, राज्य त्याचंच आहे, तोच मिळवणार आहे, पण त्याच्याकडे किती? 7 अक्षययोनी सेना, कमी आहे, जनसमुदाय कमी आहे. आणि वरतून पहिल्याच क्षणाला, पहिल्याच 10-15 मिनिटांमध्ये गांडीव खाली गाळून गडी उभा आहे. नाही, मला करायचंच नाहीये युद्ध, माझ्या समोर माझे आप्तस्वकीय उभे. बघा, विचार करा. हे माझ्या मनात आलेले विचार आहेत, ज्यांना गीतेने दिलेली ही उत्तर आहेत. अनेको वेळा विचार येतात की चांगलं काम करत असताना लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, मग मी मोठी माळ घातली तर लोक माझ्याबद्दल असं म्हणतील का, मी टिळक लावून गेली तर मग असं होईल का, मग माझ्या घरामध्ये कोणीच नाहीये असं आध्यात्मिक, मग त्यांच्या समोर मी असं म्हणू का की मी लग्नाला नाही येणार, मी कीर्तन करायला जाणार. अनेको क्षणामध्ये आपला चांगुलपणा आपल्या कर्मावरती, आपल्या धैर्यावरती, आपल्या क्रांतीवरती मात करत असतो. आणि त्या प्रवृत्तीला भगवान श्रीकृष्ण हाणून पाडतायत की तू जर चांगला आहेस ना, तू तुझा चांगुलपणा कसा पाहिजे? भगतसिंग सारखा पाहिजे. तरुणपणामध्ये घेतला बॉम्ब, टाकला आणि त्याच्यानंतर फासावरही चढला. त्याच्यानंतर भगतसिंगांना तेव्हा सुद्धा ऑप्शन होता वाचण्याचा. तुम्हाला आम्हाला काय वाटतं की भगतसिंग इतके मूर्ख होते की त्यांनी फाशीची शिक्षा सुनावावी आणि त्यांनी सहज फाशीवरती चढावं? नाही, स्वीकारली होती, स्वतःहून ओढवून घेतलेली होती भगतसिंगांनी फाशी. का ओढवून घेतली? कारण जर मी आत्ता जिवंत राहिलो, आत्ता वातावरण गरम आहे, मी बॉम्ब टाकलेला आहे, सर्व तरुण मंडळींच्या मनामध्ये तो ज्वाला पेटलेला आहे स्वातंत्र्याचा, ती क्रांती झालेली आहे. आणि जर आता मी जिवंत राहिलो ना, तर लोक डायल्यूट करणार, ती फिलिंग डायल्यूट होणार. लोक मला, आता मी जिवंत आहे, काही दिवसांनी मी बाजारात दिसेन, भाजी आणताना दिसेन तिथे, काही दिवसांनी मी लोकांना सहज आयुष्य जगताना दिसेल. मग काय होणार? जी वनवा भडकलेला आहे, जी चिंगारी पेटलेली आहे, ती विझणार नाही. अरे हा तर आपल्यासारखाच आहे, पण त्या क्षणी फाशीची शिक्षा घेतली ना, आज इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत भगतसिंग. हे लिहितात त्यांच्या पत्रामध्ये. ते जर चांगुलपणा आहे तर तो ऍक्टिव्ह असावा, तर तो चैतन्याने रसरसीत भरलेला असावा, त्याच्यामध्ये ऊर्जा हवी, आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यामध्ये इमानदारी हवी आणि सत्य बोलायची हिंमत हवी. तर त्या चांगुलपणाचा उपयोग आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. का तुझ्या चांगुलपणाचा उपयोग आहे? कारण तुला बघून काही लोक शिकणार आहेत, तुला बघून काही लोक उभे राहणार आहेत. हे अर्जुना, मी आज इथे उभं राहून कर्म करतोय, याचं कारणच हे आहे. जर आज मी इथे कर्म न करता गिरीकंदरांमध्ये निघून गेलो कारण मी योगी आहे, तर पुढच्या समाजाला आदर्श काय मिळणार? मग चांगलं कर्म करायला राहणार कोण? असा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी जोर जोरात विचारतोय की अर्जुना, तू म्हणतोस की तुला गिरीकंदरांमध्ये निघून जायचंय, मग चांगलं कर्म करून कोण दाखवणार? जरा विचार करा.
इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, तुमचं एज काहीही असेल, तुम्ही कुठल्या पोझिशनला असाल, काहीही असेल, शील प्रभुपाद यांनी वयाच्या 76व्या वर्षी सुरुवात केलेली. कॅन यू इमॅजिन 76 काय असतं वय, 76 वर्ष काय वय असतं. या वयात तो माणूस बाहेर जातो आणि बाहेर जाऊन अनेको प्रकारचे अनुयायी जमवतो. आणि आजही मी असं म्हणायला अजिबात लाजणार नाही, वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय उभा राहतो की ज्याने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये व्याप्ती केली आहे. त्यांचा एक शिष्य जेव्हा रशियाला जात होता तेव्हा त्यांच्या इतर शिष्यांनी विचारलं की स्वामीजी, तुम्ही त्याला रशियाला पाठवताय, त्याला रशियन लँग्वेज येत नाही, त्याला रशियाची भाषा येत नाही, मग तुम्ही त्याला कोणत्या आधाराने पाठवताय, तो कसा बोलणार तिकडे, कसा तो कीर्तन करून दाखवणार. त्यावरती शील प्रभुपाद म्हणतात की त्याला मी रशियाला पाठवतोय, जरी त्याला भाषा नाही आली तरी तो कसा वागतोय, त्याच्या वागण्यातली शुचिरभूतता, त्याच्या वागण्यातली, त्याच्या बोलण्यातला कणखरपणा, त्याच्या बोलण्यातलं जे आत्मनिवेदन आहे, त्याच्या बोलण्यातली जी सौम्यता आहे, त्या सौम्यतेबरोबरची हिंमत आहे, ती सगळी त्याचं व्यक्तिमत्व लोक बघणार आहेत. आणि ते व्यक्तिमत्व मी धाडतोय, मी बोलणं धाडत नाहीये. म्हणून जर मी नेहमी एक वाक्य म्हणते, जर आपण म्हणतो की मी ज्ञानोबा माऊली म्हणते, मी ज्ञानेश्वर माऊलींची अनुयायी आहे, तर ते बोलण्याची गरज नाहीये, आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे. आपला बाणा तसा असला पाहिजे, आपला कणखरपणा तसा असला पाहिजे, आपलं बोलणं सत्यवचन असलं पाहिजे, आपलं बोलणं मऊ असलं पाहिजे, मधाळ असलं पाहिजे, तरीही रुचणारं असलं पाहिजे. आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं प्रत्येक वर्तन तसं असलं पाहिजे, वर्तन करून दाखवलं पाहिजे. तर आपण म्हणू की धर्मसंस्थापनेचे नर ना आम्हीही आहोत, आपण अभिमानाने सांगू शकू. कधीच म्हण नका की आमचं वय असं आहे, आमची बॅकग्राऊंड हे आहे, आमची परिस्थिती ते आहे. त्या परिस्थितीतून उभं राहून दाखवलं पाहिजे. आज भगतसिंगांचं कोणी विचारत नाही किती फ्लॅट होते त्यांच्या नावावरती. भगतसिंगांच्या कोणी विचारतं? नाही विचारत ना. आज कोणी विचारतं स्वामी विवेकानंदांची संपत्ती काय होती? अहो, स्वामी विवेकानंदांनी लिहिलेली पत्र वाचा. त्या माणसाला एकेका काळामध्ये खायची पंचायत होती, खाण्याची पंचायत. 2 वेळचं खायला अन्न नव्हतं, अंगावरती घातलेले आता अनेको लोक, अनेको चित्रकार अगदी भगव्या रंगाची वस्त्रांनी त्यांना सजवतात. त्या काळामध्ये अंगावर नेसायला वस्त्र त्या व्यक्तीकडे नव्हतं, पण आज इतिहासामध्ये त्याचं नाव आहे. सत्याची ताकद भरपूर मोठी असते, पण आपल्या मनातला संशय, जसा विषाद अर्जुनाच्या मनात आला, जसा मोह अर्जुनाच्या मनात आला, तसाच मोह आपल्यालाही कुठे ना कुठेतरी अडवत असतो आणि आपणही थांबत असतो. अजिबात थांबायची गरज नाहीये, कारण पुढे जाऊन इतिहास आपलं कर्म लक्षात ठेवेल, आपली संपत्ती लक्षात ठेवणार नाहीये. तू कसं वागून गेलीस, तू कसं वागून गेलास, तू काय करून दाखवलंस, हे इतिहास लक्षात ठेवणार आहे. कधीही संधीची वाट बघू नका की कोणीतरी मला बोलवेल आणि मग ती मी गोष्ट करेन, याची वाट बघू नका. कायम लक्षात ठेवा, जर आपण म्हणतो की भगवंताची प्रेरणा माझ्यामध्ये वाहतीये, रोज सकाळी उठून आपण हात जोडतो ना भगवंतासमोर, जोडत तर असालच. त्यावेळेस आपण म्हणतो ना भगवंताला की आम्ही कोण आहोत, मोर्या मोर्या मी बाळ ताने, तुझीच सेवा करू काय जाणे. त्याला म्हणतो तान्ह बाळ. आपण मूर्ख बाळ आहोत का? तान्ह आणि मूर्ख याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हो. अन्याय माझे कोट्यानुकोटी, कायम अन्यायच देत राहायचे का त्याला? आपण कधीतरी चांगलं वागून पण दाखवलं पाहिजे ना. मग गीता ही आपल्याला हे चांगलं वागण्याचं आश्वासन देते. गीता ही आपल्याला चांगलं वागण्यासाठी प्रेरित करते. गीता इज चॅलेंजिंग अस. गीता इज गिव्हिंग अस अ चॅलेंज. कम ऑन, get up and do your karma in a such a way that you should feel proud. Your all family, your entire family should feel proud on you. And plus जे काही कर्म करशील ते मला अर्पित कर, म्हणजे तू माझं लेकरू आहेस रे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. ते उदात्त इमॅजिन कर, असा भगवान श्रीकृष्ण सांगतो. स्वतःचं उदाहरण देऊन सांगतो. आजच्या या श्लोकांमधून एकच गोष्ट घ्यायची. पुढच्या सेशनमध्ये ना एक वेगळा विषय डिस्कस करायचा आहे मला. कोणीही ऍब्सेंट राहू नका. वेगळा विषय डिस्कस करायचा आहे, वेगळ्या पद्धतीने शिकायचंय की कर्माचं नेमकं मूळ कुठे असतं ना, ते आपण जाणून घ्यायचंय, जे आपण आतापर्यंत विचार केला नसेल. सो अजिबात असं घाबरू नका की गीता म्हणजे हे वेदांत वगैरे. माझ्या तोंडातून तुम्हाला कधी वेदांत ऐकूच येणार नाही, कारण मी कधी वेद पाहिलेली नाहीयेत आणि मी कधी वेद वाचलेलेही नाहीयेत. माझ्या आयुष्यामध्ये मी हरिपाठ वाचते, ज्ञानेश्वरी वाचते, तुकारामांची गाथा वाचते, गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनांचं पुस्तक वाचते. हे वेद वगैरे मी कधीच वाचलेले नाहीयेत.
त्यामुळे तुम्हाला ते ऐकायलाही मिळणार नाही. पण जे गीता आपल्याला सांगते ना, ते जास्तीत जास्त पद्धतीने ते पिळून 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 काढायचंय आपल्याला. लक्षात घ्या, पूर्ण कीस काढायचंय त्या गीतेचा आपल्याला. आजच्या श्लोकांकडे आपण वळूया. आजचे श्लोक काय बोलतात आपल्या बरोबर. श्लोक क्रमांक 17 पासून आज आपण पुढे घेणार आहोत. आणि छान अगदी ताट बसून अत्यंत तेजस्वीपणाने जी गीता आपल्यामध्ये तेज जागृत करते ना, त्या गीतेचे श्लोक मुळमुळीतपणे बोलू नका, अन्यथा तो तिचा अपमान आहे. लक्षात घ्या, तो गीतेचाही अपमान आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींचाही अपमान आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ज्ञानेश्वर माऊलींनी एका ग्रंथावरती भरभरून दिलेला आहे, तो ग्रंथ म्हणजे गीता आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जगणं कसं असावं हे सांगण्यासाठी ज्या ग्रंथाचा आधार घेतला तो ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ आहे. तर आजचा श्लोक क्रमांक 17, श्लोक काय म्हणतोय ते जे लाल अक्षरात वरती लिहिलंय ना ते बघा बरं का. यस्य 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 त्वात्म, यस्य त्वात्म, य त्याच्यानंतर स, त्याला त आणि त्याला व, 3 अक्षर एकत्र. यस्य त्वात्म रतिरेव, यस्य त्वात्म रतिरेव, स्यादात्म स्यादात्म तृप्तश्च मानवः, स्यादात्म तृप्तश्च मानवः. ब्रॅकेटने वेगळं केलंय बघा, तसं वाचताना सोपं जाईल. आत्मन्येवच संतुष्टस्तस्य, संतुष्ट स्तस्य, स्तस्य संतुष्ट स्तस्य कार्यं न विद्यते, कार्यं न विद्यते. तो जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार हलंत न असा होणार. ठीक आहे, तर कसा बोलायचा हा श्लोक. यस्य यस्य त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः, आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. ठीक आहे, माझ्या मागून बोला. यस्य त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः. बोला. आत्मनेव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. व्हेरी गुड, खूप छान ताई. याचा अर्थ असा होतो, परंतु जो मनुष्य, ह्याच्यासाठी पहिल्या श्लोकाचा फक्त अर्थ घेऊया आपण. हे पार्था, जो मनुष्य जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो, उगाच जगतो. त्याच्यावरती पुढे बोलतायत, परंतु ऑन द अपोजिट साइड जो मनुष्य आत्म्यामध्ये रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त, तसेच आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. माय डिअर ऑल, या एका श्लोकामध्ये ना थोडं कर्मापासून बाजूला येऊन आपण एका भावनेबद्दल बोलूया. आपण सगळेजण, तुम्ही घ्या, मी घ्या, आपल्याला ना कुठेतरी एक इनकम्प्लीटनेस असतो. कधीतरी स्वतःचं चिंतन करून बघा, आपल्याला ना अपूर्णता वाटत असते. असं वाटत असतं काहीतरी रिकाम आहे, अजून पूर्ण वाटत नाहीये. मग आपण ती अपूर्णता भरून काढण्यासाठी ना आपण कुठेतरी मूवीला जातो, आपण काहीतरी चांगलं खाण्याचा प्रयत्न करतो. अजून थोडंसं स्पष्ट बोलू का, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा, बायको, हे सगळे खटाटोप, या सगळ्या गोष्टी कशासाठी, पूर्णत्वासाठी. आपल्याला वाटत असतं की ह्या गोष्टी केल्या ना की मी पूर्ण होणार, ह्या गोष्टी केल्या की संसार पूर्ण होणार, अमकं पूर्ण होणार आणि मला तृप्ती मिळणार, पूर्णत्व मिळणार. ती तृप्ती आहे ना ती अपूर्णतेमुळे आहे. लक्षात घ्या विषय थोडा. ती तृप्ती, ती जी अतृप्ती आहे, तो जो आपलं दुःख आहे, ते जी अपूर्णता आहे ना ती कशामुळे आहे, ती अपूर्णतेमुळे ती अतृप्ती आहे. तर जो मनुष्य आत्म्यामध्ये रत असतो ना, ज्याने ओळखून घेतलं की तो कोण आहे, मी कोण आहे, स्वतः मी पूर्ण आहे, त्या भगवंताचा मी पूर्ण अंश आहे, हे ज्याने ओळखून घेतलं ना त्याला कधी अपूर्ण वाटत नाही. आत्ममध्ये स्थित असणं, आत्ममध्ये तृप्त असणं ना, त्याला काहीच कर्तव्य कर्म उरत नाही. तो मनुष्य ज्ञानी झाला असा त्याचा अर्थ आहे. एक श्लोक, फक्त एक सिद्धांत मांडून मोकळा होत नाही. एका श्लोकाचे पदर जर उलगडायला गेलं ना तर भरपूर गोष्टींचा उलगडा होतो. आपल्याशी जोडून चला, आपल्याशी स्वतःशी जोडून चला, मग आणखीन कळत जाईल. कारण
हु इज ते म्हणतात ना, उंदीर आणि ससे त्यांच्यावरती प्रयोग करतात. तर या श्लोकांचा प्रयोग करण्यासाठी ना स्वतःला धारण करा, स्वतःवरती ते सगळे श्लोक घ्या, मग कळेल. ह्या महापुरुषा, या महामनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. त्याला नाही कर्म करायचं काही. तो काय करणार? शंकराचार्य काय कर्म करणार? त्यांना संसार बसवायचा आहे का? काय कर्म करणार? आपल्या मनात तरी येईल का ज्ञानेश्वर माऊली कधी लग्न करतील? मनात तरी येईल का कधी? म्हणजे स्वप्नात तरी येईल का? अशा माणसांना कर्म करण्याचं कारणच उरत नाहीये. तसेच कर्म न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रांतही त्यांचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. याच्यावरती अजून आपण पुढच्या सेशनमध्ये बोलणार आहोत. एकच शब्द लक्षात घ्या, स्वार्थ. स्वार्थाचा संबंध जराही राहत नाही. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी एवढे मोठे राजे होते ना ते, पण तरी सुद्धा दत्तांचा पूर्ण बोध त्यांना झालेला ना, आणि तोच बोध त्यांनी नाथ महाराजांना सुद्धा करून दिला ना. हे जे जसं आत्ता सांगितलं, विवेकानंदांनी याच्यावरती लिहिलेलं आहे की ज्ञानी पुरुष असतात ना, एकतर त्यांनी सर्व कर्माचा त्याग केलेला असतो, तरी सुद्धा ते कर्म करत असतात. कुठली कर्म करत असतात? जी कर्म जगाने बघितली पाहिजेत, आचरली पाहिजेत, ती कर्म करत असतात. आणि जे दुसरे असतात ना, ते प्रॉपर संसाराच्या कर्मामध्ये गुंतलेले असतात. जसे जनक राजा असतील, जसे ध्रुव, प्रल्हाद असतील, कृष्ण असेल, प्रभू श्री राम असतील, ही सगळी लोक त्याच्यामध्ये आले. ठीक आहे. तर यांच्याबद्दलचा श्लोक काय आहे? नैव तस्य कृतेनार्थो, नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. नाकृतेनेह कश्चन म्हणजे कर्म केलं आणि नाकृतेनेह कश्चन कर्म नाही केलं. न चास्य सर्वभूतेषु, आता पुढचा शब्द ना खाली लाल अक्षरात लिहिलाय तो वाचा. न चास्य सर्वभूतेषु कश्चिद, द अर्धा बोलायचा, हलंत, कश्चिद अर्थ व्यापाश्रयः, व्यपाश्रयः. ठीक आहे. पूर्ण श्लोक कसा बोलायचा? नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. शेवटचा विग्रह पूर्ण बोलायचा. माझ्या मागून बोला. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. व्हेरी गुड, खूप छान. याच्यामधलं महत्वाचं काय बोलायचंय? त्याने कर्म केलं नाही केलं त्याचं काहीच प्रयोजन नसतं. त्याचा कुठेही स्वार्थाचा संबंध प्राणी मात्रांबरोबर नसतो. ठीक आहे. पुढच्या श्लोकाकडे वळूया. श्लोक क्रमांक 19. तस्मादसक्तः, तस्मादसक्तः, तो जो विसर्ग आहे तो पूर्ण बोलायचा नाही, कारण पुढे स आहे, बोलायचाच नाही, किंवा हलंत स असा त्याचा उच्चार करायचा. तस्मादसक्त सततं, तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर. शंख कसा बोलतो तसा सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्या चरण कर्म, असक्तो ह्या चरण, जो न कला जोडलाय तो न बोलायचा, हलंत. ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषः, परमाप्नोती पुरुषः. याच्या माझ्या मागून ना बोलण्याचा प्रयत्न करा, अजिबात भिडस्तपणा बाळगू नका. ठीक आहे. माझ्या मागून बोला. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर. बोला. असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोति पुरुषः. व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ असा आहे, म्हणून तू नेहमी, म्हणून हे अर्जुना, तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. रोजची कर्म करायचे,
तीच कर्म करायची आहेत, फक्त कशी करायची आहेत ती? आसक्ती रहित करायची आहेत, स्वार्थ रहित करायचे आहेत, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 20, काय म्हणतोय बघा भगवंत. जनकादी ज्ञानी लोकांनी आसक्ती रहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त करून घेतलं, म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे. लोकसंग्रह करत राहा, पण आसक्ती रहित होऊन कर. आणि हेच कर्म, हेच योग्य प्रकारचं कर्म तुला परमसिद्धीला प्राप्त करून नेईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे स्वधर्मे निष्कामता, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरिले पार्था, ते कैवल्य पदतत्वता पातले लागे. ज्यांनी स्वधर्म उत्तम रीतीने पार पडला ना पार्था, त्याने कैवल्य पद प्राप्त करून घेतलं, असं ज्ञानेश्वर माऊली या श्लोकावरती म्हणतात. काय म्हणतोय हा श्लोक? कर्मनेव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. ठीक आहे, ठीक आहे, पुन्हा एकदा बोलून दाखवते. कर्मनैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन्, खाली लिहिलेलं वाचा, संपश्यन्, मला प, संपश्यन् कर्तुमर्हसि. ठीक आहे, माझ्या मागून बोला. कर्मनैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः. बोला. लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. याच्यावरती माऊली खूप छान ओवी लिहितात. माऊली असं म्हणतात की मार्गी अंधारा सरिसा, पुढा देख नाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा, आचरोनी हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, तिही कवणे परी जाणीजे, मार्गाते या. याचा अर्थ असा आहे की मार्गी अंधार सरिसा म्हणजे एखादा अंध जरी समोर आहे, पुढे देख नाही चाले जैसा, एखाद्या आंधळ्याच्या समोर डोळस असणारा जसा चालतो आणि त्या अज्ञानाला मार्ग जसा प्रगट करून दाखवतो ना, तसेच जनकाधिक लोक जगून त्यांनी दाखवलं की कसं जगावं. हागा ऐसे जरी न किजे, तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणे परी जाणीजे, मार्गाते या. किती प्रेमळपणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जर असं नाही केलं तरी अज्ञानांनी कोणाकडे बघायचं, अज्ञानी लोकांनी कोणाकडे बघायचं, तुम्ही सांगा ना मला. आपण एवढे शिकलेले, PhD धारण केलेले, BCom, PhD, MA, PhD, त्याच्यानंतर MPhil, कोणी इथे डॉक्टर आहे, कोणी नर्स आहे, कोणी वकील आहे, एवढे आपण शिकलेले, आपल्याला सुद्धा प्रश्न पडतात की हे कसं वागायचं ते कसं वागायचं. अजून आपण सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्याची घडी बसवू शकलो नाहीये, नियमितपणे आपण ध्यानाला वेळ काढू शकलेले नाही. आपली जर ही अवस्था, तर ज्या लोकांना याचा गंधही नाहीये, एकूण 250च्या आसपास लोक ग्रुपवरती आहेत, पण त्यातली एक 20-25 लोक फक्त इथे येऊन जॉईन होत आहेत, बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं तुम्ही मला सांगा. साधीशी गोष्ट आहे, आपल्याच गोष्टीतलं उदाहरण आहे. म्हणून काही जरी झालं ना तरी मार्ग सोडायचा नाही, वर्तन करायचं सोडायचं नाही. आणि याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी टू शो देम हाऊ टू रिॲक्ट, हाऊ टू बिहेव, असा त्याच्यामागचा भाव नकोय. भगवंत इथे अर्जुनाला दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगतोय. एखादी आई बाळाला खाऊ घालताना सांगते की किती सुंदर आहे, काय मऊ मऊ गोड गोड भात आहे, साखर घातले, मग तीच आई पुढचं वाक्य पण बोलते. नाही ऐकलं ना बाळाने की बोलून दाखवते की हे खाल्लंस ना की अंगामध्ये ताकद येणार. तरी पण बाळाने नाही ऐकलं तर काय सांगते, ताकद आली ना की तू दुसऱ्या मुलाला हरवून दाखवणार. तीच आई त्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगते ना. तसा भगवान श्रीकृष्ण म्हणतोय की अरे स्वधर्म कर, स्वधर्म कर. स्वधर्म केल्याने काय होणार आहे, अरे तुझ्यासाठी सोड, इतरांसाठी कर. इतरांना तो आचरणीभूत व्हावा, इतरांच्यासाठी तो उपयोगी पडावा, त्यासाठी करून दाखव.
अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण इथे बोलून दाखवतात अर्जुनाला. श्रोते हो, आपण पुढच्या सेशनमध्ये कर्माचं मूळ काय आहे, कारण इथून पुढचे श्लोक ना भगवान श्रीकृष्ण सांगतायत की त्यांनी कर्म का केलं, मोठ्या मोठ्या लोकांनी कर्म का केलं, ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा कर्म का केलं, मग ते कसं केलं. तर ते कर्माचं मूळ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की पुढच्या वेळेस सुद्धा जॉईन व्हा. आजच्या आपण गोष्टीकडे वळूया. कदाचित थोडीशी ही गोष्ट आपल्याला माहीतही असेल, पण ऐकून घ्या, कारण तुम्ही श्रोते सज्जन महेशाची या मूर्ती, एक करुणा मनात धारण करून तुम्ही गोष्ट ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या, कारण त्यातला बोध आपण याच गोष्टीला जोडणार आहोत. त्याचा बोध यासाठी ऐकून घ्या. अकबर राजाचा दरबार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अकबर राजाच्या दरबारामध्ये तानसेन होते, बिरबल होते, खूप हुशार मंडळी होती. तर या अकबर राजाच्या दरबारामध्ये एक दिवस एक असा मनुष्य येतो की तो मनुष्य असा म्हणत असतो की मला सगळ्या भाषा अवगत आहेत. तो इतकं सुंदर पंजाबी बोलत असतो की कोणाला वाटूच नाही, एखाद्याला वाटावं की हा पंजाबीच आहे. तो इतकं सुंदर कन्नड बोलत असतो की एखाद्याला वाटावं की हा कन्नडच आहे. तो इतकं सुंदर मराठी बोलत असतो की एखाद्याला वाटावं की हा महाराष्ट्रीयनच आहे. तो हिंदी भाषा इतकी सुंदर बोलत असतो की एखाद्याला वाटावं की तो नॉर्थ इंडियन आहे. म्हणजे तो प्रत्येक भाषा इतकी सुंदर बोलत असतो की तो दरबारामध्ये येतो, छान छान भाषा बोलून दाखवतो. आणि अकबर राजा म्हणतो की अरे तुला बोलायचं आहे काय नक्की. तो म्हणतो मला एक चॅलेंज तुम्हा सगळ्यांना द्यायचं आहे, मला तुम्हा सगळ्यांना एक परीक्षा द्यायची आहे की मी सगळ्या भाषा बोलू शकतो, पण माझी स्वतःची मातृभाषा कुठली आहे हे तुम्ही ओळखून दाखवायचं आहे. आता सगळेजण दरबारातले अवाक होतात की हा मनुष्य सगळ्याच भाषा छान बोलतोय, ह्याची नेमकी कुठली भाषा आहे हे कसं कळणार आपल्याला. खूप वेळ विचार विनिमय झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीये आपल्या गोष्टीतला बिरबल नेहमी उशिरा येत असतो. तर या गोष्टीतला बिरबल सुद्धा उशिरा हजर झाला दरबारामध्ये. कदाचित हुशार लोक उशिरा येत यावी हे तेव्हापासून पडलेलं असेल. तर बिरबल सुद्धा उशिरा आला आणि अकबर राजा म्हटले की चला आता बिरबल आलेला आहे दरबारामध्ये, तो ह्या गोष्टीचं कोडं नक्की सोडवून दाखवणार. म्हणून सगळेजण बिरबलाकडे बघायला लागतात. बिरबल म्हणतो झालंय तरी काय. अकबर राजा म्हणतो नथिंग टू वरी, हा माणूस आलाय, खूप सगळ्या भाषा म्हणतोय, बोलून दाखवते, पटापट पोपटासारखा बोलतोय, पण याची मातृभाषा कुठली आहे हे आपल्याला माहिती नाहीये, ते माहिती करून घ्यायचे. ते चॅलेंज त्याने आपल्याला दिलंय की तुम्ही जर माहिती करून दिलेत तर तुम्ही खरे राजे, अन्यथा तुमच्या या अतिशय विद्वान लोकांच्या दरबाराचा काहीच उपयोग नाही. तो आपल्याला चॅलेंज करतोय. मग बिरबल म्हणतो ठीक आहे, विचार करतो. म्हणतो मला फक्त एका दिवसाची मुदत द्या, उद्या तुम्हाला या गोष्टीचं उत्तर मी नक्की देणार. ठीक आहे, सगळे दरबारातले खुश होतात, कारण हा ट्रॅक रेकॉर्ड आहे. बिरबल जो आहे तो मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधूनच आणणारा असतो. मग सगळेजण दरबारातले घरी जातात. तो जो बहुभाषिक आलेला असतो, सगळ्या भाषा बोलत असतो, त्याला सुद्धा राहण्याची व्यवस्था केलेली असते. तो तिकडे त्या गृहामध्ये निघून जातो. बिरबल काय करतो, रात्रीची वेळ असते, थंडीचे दिवस असतात आणि तो जो बहुभाषिक ज्या खोलीमध्ये थांबलेला आहे, ज्या घरामध्ये थांबलेला आहे, रात्रीच्या वेळेत त्याची कौलं बाजूला करून थंड पाणी तो खाली झोपलेला बहुभाषिक असतो त्याच्या अंगावरती ओततो. आता ते पाणी पडल्यानंतर तो चावताळ तुटतो. अरे कोण आहे रे तिकडे, कळत नाही का तुला, असं कसं पाणी ओतलंस. आता बिरबल म्हणतो अच्छा तर हा मराठी आहे, असं बिरबल म्हणतो आणि त्याला उत्तर मिळालेलं असतं. बिरबल जाऊन शांत झोपतो. दुसऱ्या दिवशी दरबार सुरू होतो आणि बिरबल म्हणतो राजाजी हा तर दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात मराठी माणूस आहे. तो म्हणतो कशावरून, तर त्याचं उत्तर असं आहे की ज्या वेळेस त्याच्यावरती पाणी पडलं जातं, त्याच्या वेळेस थंड पाणी पडलं जातं, संकट येतं, त्यावेळेस त्या तोंडातून कुठली भाषा निघते ती त्याची मातृभाषा आहे. श्रोते हो, आपण कितीही म्हटलो की मी आध्यात्मिक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, पण ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं, कोणीतरी येऊन आपल्यातल्या त्या माणसाला डिवचतं, त्यावेळेस आपल्या मुखातून सहज शिवी बाहेर पडते. म्हणजे आपला गुणधर्म कुठला आहे, येतंय का लक्षात. तर ज्या वेळेस आपला गुणधर्म बाहेर काढणाऱ्या गोष्टी होतील, थोडक्यात उदाहरण द्यायचं ना तर मी तुम्हाला आज माझंच उदाहरण देईल. आज सकाळचीच गोष्ट.
दूर जायचं नाही दृष्टांतासाठी, दृष्टांत आपल्या जवळच असतात. तर आजच्या माझ्या या दृष्टांतातून मी 2 गोष्टी शिकले बरं का. ऑफिसला जाण्यासाठी ना एक फिक्स मी उबेरवाले दादा फिक्स करून ठेवलेत. ते मला येतात सकाळी, खाली आमच्या बिल्डिंगच्या इथून मला घेतात आणि माझ्या ऑफिसला सोडतात ते. तर आज सकाळी काय झालं म्हणजे बघा बरं का, रोज त्यांच्याबरोबर, त्यांचं नाव सुद्धा ज्ञानेश्वरच आहे बरं का. तर मला नेहमी वाटायचं माझ्या माऊली माझ्यासाठी धावून आलेत बरं का, असं मला नेहमी वाटायचं. आणि आज सकाळी अर्धा तास मी बिल्डिंगच्या खाली उभी होते, त्यांना मी फोन करते, ते फोनही उचलत नव्हते. दुसरी कुठली ओला उबेर काहीच बुक होत नव्हती. चक्क ऑफिसची वेळ मी इथेच टळून गेली तरी मी बिल्डिंगच्या खालीच उभी आहे. मला सांगा माझ्या मुखातून काय काय बाहेर पडलं असेल. किती त्या व्यक्तीबद्दल राग आला असेल मला. मग त्या क्षणी कुठे गेलं ज्ञानेश्वर माऊलींचं प्रेम, कुठे गेलं सगळं. मी लगेच आमच्या यजमानांना फोन केला, यांना फोन केला, या तुम्ही खाली गाडी काढा, मला ऑफिसला जाऊया, मला ऑफिसला जायचंय, खूप महत्वाच्या मीटिंग्स आहेत. गाडीमध्ये बसल्या क्षणी तोपर्यंत मला काही जाणवलं नाही. माझ्या तोंडात ना, म्हणजे तोंडात म्हणण्यापेक्षा माझ्या डोक्यात मनात ना अशा एक 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 वाक्य येत होती ना, आता ह्याला मी काय म्हणू, असं कसं तो आला नाही, ह्याने फोन का उचलत नाहीये, असं का करतोय तो, आणि आज मला न सांगता कशी सुट्टी मारली, अनेको वाक्य. आणि जशी मी गाडीत बसले तसे मला विजयजी म्हणाले, अगं नीलम, त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे, विसरलीस का. तसा माझा राग अक्षरशः असा डोळ्यातून वाहायला लागला आणि शांत झाला. अशा प्रसंगी आपण कसे रिॲक्ट होतो. इथे कोणाला वाईट बोलायचा प्रसंग नव्हता, काही नव्हतं, पण आपली गैरसोय झाली. अशा प्रकारची गैरसोय की आता ऑफिसमध्ये माझी, मी जाऊन सुद्धा आज माझी दांडी लागणार आहे तिकडे, माझी गैरहजेरी लागणार आहे तिकडे, हे कन्फर्म होतं ना. त्यावेळेस जो राग उन्मळून आला ना, आणि त्याच्यानंतर मी स्वतःचं परीक्षण केलं की मी देवाला म्हणायची की तू माझ्यावरती भांडणाचा प्रसंग आला तर मी भांडत नाही, तू माझ्यावरती दुःखाचा प्रसंग आणला तर मला दुःख होत नाही. देवाने दाखवून दिलं, या प्रसंगी तू काय करतेस सांग मला. या प्रसंगी नवीन प्रसंग उभारून दाखवला, आता काय करणार तू. बघा बर का. पण तिथेही उशिरा जाण्याचे कारण होतं ते मला नंतर कळालं. आज तिकडे सगळ्यांना कळालं की मी कीर्तन करते, सगळ्यांना कळालं. कसं कळालं, काय कळालं मला माहित नव्हतं, मी काय कोणाला सांगायला नाही गेली. पण तिकडे सगळं डिस्कशन मॉर्निंगमध्ये तेच चाललेलं होतं. आणि देवाने काय केलं, बरोबर मला तिकडे 45 मिनिटं उशिरा पोहोचवलं. त्यांचं डिस्कशन झाल्यानंतर मी तिथे पोहोचले. आणि पुढचं त्या डिस्कशनच्या वेळेस मी काय उत्तर द्यावं यासाठी देवाने मला तिथे नेलं नाही. त्या परिस्थितीतून मला सुखरूपपणे बाहेर काढलं. ज्या वेळेस सगळे आमचे मेन मीटिंग असते त्याच वेळेस मी पोहोचले. मला कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यावं लागलं नाही. एका व्यक्तीने विचारलं की तुम्ही कीर्तन करता का, मी एवढंच म्हणली की हा मुद्दा इथे डिस्कस करण्यासारखा आहे का, नाही ना, मग आपण आपल्या मुद्द्यावर बोलूया. एका वाक्यात मला विषय टाळता आला. आणि मग मला नंतर उत्तरं मिळत गेली की का मला उशीर केला भगवंताने. माझी परीक्षाही बघितली आणि मला मोठ्या संकटातून बाहेरही काढलं. कारण तिकडे गेल्यावरती पहिला 1 तास ते माझ्याबद्दलच बोलत होते, तिकडे मी उभं राहून काय करणार होते. लक्षात घ्या, आपल्यावरती येणारी परिस्थिती भगवंत अनेको अर्थाने आपली परीक्षाही घेत असतो, आपल्याला वाचवतही असतो. फक्त अंतःकरणामध्ये ना प्रेम असलं पाहिजे, आपण त्याचं लेकरू असलं पाहिजे. आपण जर त्याच्याकडे करायला गेलो ना की मीच शाणा, मी असं कसं करते बघा, मी तसं कसं करते बघा, मग देव सुद्धा आपला जज होऊन बसतो, देव सुद्धा न्यायाधीश होऊन बसतो. पण जर आपण गेलो ना की अरे देवा तूच कर रे सगळं, मला नाही कळत, तू कर तू कर तू कर, मग देव म्हणतो ठीक आहे ठीक आहे तू शांत हो, मी करतो मी करतो मी करतो. आपण आपलं कर्तेपणा मागे घेतला ना की तो सगळं छान निभावून नेतो. फक्त कर्तेपणा मागे घेण्याची गरज असते. आणि आजच्या बिरबलाच्या गोष्टीमधून हे शिकायचं की आपण संकट समयी, मग ते संकट कसलेही असो बरं का, आपल्याला गोष्टींमध्ये संकट एकच प्रकारचं सांगतो, पैशाचं संकट, जीवाचं संकट, असलं संकट. पण आपण सगळे अनुभवतो रोजच्या आयुष्यामध्ये, ना जीवाचं संकट येत आपण मध्यमवर्गीय, ना पैशाचंही तसं भलं मोठं संकट येत, काही मोठं संकट येत नाही. पण संकट अशी असतात ना ती छोटी छोटीच असतात पण आपल्या मनस्थितीला बिघडवणारी असतात. मग त्यातून आपली मनस्थिती आपण कशी ठेवतो. तो जो बहुभाषिक होता, मूळ वेळेत ऐन वेळेत कसं त्याचं मूळ बाहेर निघलं, तसं आपलं मूळ आपण आध्यात्मिक करून घ्यावं, म्हणजे मनस्थिती प्रत्येक वेळेस व्यवस्थित राहते.
इतकं छान तत्व ही गोष्ट आपल्याला शिकवते. ही गोष्ट मी सुद्धा पूर्वी ऐकलेली होती, पण या गोष्टीच्या चिंतनानंतर मला जाणवलं की या गोष्टीमधून जे तत्व बाहेर पडतंय ना, ते अध्यात्माशी हुबेहूब मिळते जुळतं आहे. म्हणून आज जो भगवंत म्हणला ना 18व्या श्लोकामध्ये की अर्जुना, तुझी आत्मस्थिती ढळून न देता कर्म करणारा ज्ञानी मनुष्य, कारण ज्ञानी मनुष्य कपड्यांवरून ओळखता येत नाही, जातीवरून त्याच्या टिळकावरून ओळखता येत नाही. आत्मज्ञानी मनुष्य त्याच्या आत्मस्थितीवरूनच ओळखता येतो. मग त्याची आत्मस्थिती इतरांनी ओळखायच्या आधी त्याने स्वतः ओळखायची असते. मग ती कशी ओळखायची असते? आपल्यावरती असं काही धावून आलं की आपण कसे रिॲक्ट होतो. मला आज जाणीव झाली की नाही, अजूनही करायचंय, ग्रो करायचंय, एक माणूस म्हणून ग्रो करायचंय. आत्मज्ञान वगैरे पुढची गोष्ट राहिली, एक माणूस म्हणून ग्रो करायचंय. असं कसं मी चिडू शकते एखाद्यावरती? मी सकाळच्या सकाळी निर्णय घेतला, त्याला सांगणार उद्यापासून तू येऊ नका तुम्ही मला न्यायला. पण जसं त्यांनी ते वाक्य बोललं ना, त्या क्षणी करुणा जागृत झाली की नाही, असं नाही बोललं पाहिजे. ठीक आहे, काहीतरी प्रसंग आला असेल, हो तोही माणूस आहे, काहीतरी ताप आला असेल, काहीतरी घरात कोणी आजारी पडला असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला अध्यात्म शिकवतं. मग तुम्ही मला सांगा, हे कुठे वेगळं आहे का आपल्या आयुष्यापासून? हे आपल्याच आयुष्यातलं आहे ना. तुम्हा लोकांना काय वाटतं? तुम्ही सांगा, आता तुमच्याबद्दल बोला. बोला बोला. हा बोला. हा हा का? हा अच्छा. बरोबर. अर्चना ताई, तुम्ही खूप छान शब्द वापरला की मोकळं झाल्यासारखं वाटतं, कारण आपल्याला बंधनात टाकण्याची ताकद अजून आपल्या रागामध्ये आहे. जोपर्यंत आपल्या रागाची ती ताकद निघून जाईल ना आपल्याला जखडून टाकण्याची, त्या क्षणी आपण मुक्त झालो. अजूनही आपल्या रागात ती ताकद आहे. ती ताकद रागातली काढून घ्यायची आहे, म्हणजेच मोक्ष आहे. बंध म्हणजे काय? मुलाबाळांचा आणि संसाराचाच बंध नाहीये, स्वतःच्या गुणांचा, अवगुणांचा सुद्धा बंधच आहे. तिथून मुक्त व्हायचंय आपल्याला. बरोबर ना? रागामध्ये ताकद नको आपल्याला बंधन घालण्याची. रागामध्ये एवढी राग मोठा की आत्मस्थिती महत्वाची. राग मोठा की आत्मस्थिती मोठी. घट्ट कोण आहे? राग घट्ट आहे की आत्मस्थिती घट्ट आहे? जर आत्मस्थिती घट्ट असेल तर हा राग त्या आत्मस्थितीला हलवू शकत नाही. जर आत्मस्थिती कमकुवत आहे आणि राग घट्ट आहे तर आत्मस्थितीला हलवू शकतो. म्हणून मोक्ष कुठला? या सगळ्या गोष्टींपासूनचा मोक्ष आहे. अजून कोणाला काही बोलायचं आहे? खरंच बरोबर बरोबर. त्यासाठी ना एक अशी स्केल आहे ना की आधी म्हणजे मी असं ऑब्झर्व करत गेली की कसं आपण पास होतो नापास होतो, गुण कसे द्यायचे, राग किती वेळ टिकतो याच्यावरून गुण द्यायचे. किती वेळ आपला राग टिकला बघा. जे आध्यात्मिक, असं नाही की आध्यात्मिक लोकांना राग येत नाही, पण तो टिकत नाही, त्यांचा पटकन निघून जातो. तसा आपलाही निघून गेला पाहिजे, तर त्याच्यामध्ये खरं गमक आहे. संयम पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्या मनात खूप दिवस टिकतो, इतरांच्या मनात टिकतो नाही विसरत. त्यासाठी संयम असला पाहिजे आपला आपल्यावरती. बरोबर आहे. बरोबर, संयम असला पाहिजे आपला आपल्यावरती. अजून कोणाला छान असं आयुष्याबरोबर ना जोडून घेतलं तर मजा येईल. श्रीकृष्ण अंतःकरणामध्ये तेव्हाच प्रगटेल जेव्हा आपल्या अंतःकरणाची दारं आपण खोलू. नाहीतर आपण घट्ट मिटवून बसलोय आणि नेटफ्लिक्स बघतोय, झी मराठी, कलर्स मराठी बघतोय, तर कृष्ण येणार कुठून? कृष्ण म्हणेल मला यायचंय पण तुझी दारं बंद आहेत. बरोबर.
आणि मराठी भाषा खूप सुंदर आहे. तो माणूस माझ्या डोक्यात गेला, तो डोक्यात गेला आणि त्याने बुद्धी बाहेर टाकली आणि तोच डोक्यात राहिला. इतकं ते सोपं आहे. अजून कोणाला काही बोलायचं आहे? उज्ज्वला ताई काही स्वयंपाक चाललाय वाटतं. हा बोला 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 विलास दादा. आपण रागाचं बघितलं ना गीतेमध्ये, बुद्धिभ्रंश होतो, विवेकच नष्ट होतो. रागाचा सगळ्यात मोठा गुणधर्म तोच आहे. विसरतो किंवा ते मध्ये विवेक जागृत होतो म्हणून आपल्याला वाटतं की झालं गेलं विसरून झालं, आपण पुन्हा ट्रॅकवर येतो. किंवा हे संत संगतीमध्ये आपण हे आता हे सेशन चालू आहे याच्यामुळे किंवा हे सततच्या अशा प्रकारच्या वाचनामुळे. हॅलो, हा ऐकते ऐकते, बोला बोला. सततच्या अशा म्हणजे रसगोंदलिका मानायची प्रवचन वगैरे, बरोबर, आणि विवेक जागृत राहील म्हणजे पुष्कळ वेळा त्याची इफेक्ट नाही होणार. बरोबर बरोबर. म्हणजे खूप मोठी परिस्थिती अफेक्ट नाही करत. नाहीतर मग रागामुळे बुद्धी भ्रष्ट आणि बुद्धीमुळे विवेक, बरोबर त्याची जागृती राहिलीच नाही. बरोबर, सतत जागृत राहणं, विवेक जागृत राहिला की मग सगळ्या गोष्टी बरोबर. तो काय 2-4-5 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा तो प्रसंग निघून गेला पाहिजे, वाट पाहावी. खरंय खरंय. हा व्हायला फार अवघड आहे. दिस प्रोसेस इज रिअली क्रुशियल अँड प्लस टाइम कन्झ्युमिंग. खूप वेळ घेते आणि खूप क्रुशियल आहे. हळूहळू होते. आधी 100 वेळा यायचा, मग 90, मग 80, असं करत 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 ते कमी होतं आणि त्यामध्ये आयुष्य निघून जातं. बरोबर, आपलं आपण आत्मपरीक्षण करावं लागेल. बरोबर आहे. जाण्यामध्ये मला वाटतं काहीच नसतं, कारण जोपर्यंत आपला अंतर प्रवास करून आपण विवेकाशी सामने घालून वागण्यामध्ये बदल करत नाही तोपर्यंत बाहेरच्या फिजिकल वर्ल्ड म्हणजे भौतिक जग बरोबर जाऊन आलो हे फक्त म्हणजे भूत मात्रेमध्येच आपण. बरोबर. याची उत्तर आपल्याला राग काय येतो, काय चुकलं याची उत्तर बाहेर नाही येत, आतमध्ये येत. आतमध्ये येत. गोष्टी सांगताना त्यामुळे ते कसे आपलं मार्ग असतात. आणि ह्याच्याबद्दल मला एक सांगायचं की ओशोंनी ना याच्याबद्दल एक दिलंय, म्हणजे ते म्हणतात की या थोड्याशा अपोकल्पित असतात. हॅलो, बोलवा बोला, ऐकतोय आम्ही. तर ते ओशो काय म्हणतात की कहानी बड़ी भले ही झूठ हो, ये कहानी भले ही झूठ हो लेकिन सच का एहसास करा देती है. वाह, इसलिए वो सच, कोई भी सच कहानी से बेहतर है. वाह, ते सत्यता तुम्हाला एहसास करून देणारी गोष्ट ही सत्य असं ते म्हणतात. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्या बरोबर या घडणाऱ्या घटना खोट्या आहेत, तरी पण त्या आपल्याला आपल्याकडे नेतात. हा, आपल्याला आपल्याकडे नेणार आहेत. अगदी बरोबर आहे. अगदी अगदी बरोबर आहे. गोष्टीला फार महत्व आहे. या गोष्टीमुळे फार गोष्टीमध्ये फार एखादी म्हणजे अर्ध्या तासाची 1 तासाची जे आपण एखाद्या मनामध्ये बिंबवू शकतो ते एखाद्या गोष्ट काम करतो. बरोबर. त्यामुळे गोष्टी बोधरूपाने आपल्याकडे ज्या गोष्टी चालत आल्या त्याचा फार फरक असतो. यालाच ना विलासदादा प्रज्ञाबुद्धी असं म्हणतात. गोष्टी सगळ्यांवर याच होतात, पण तो मनुष्य त्याच्या आत्मबोधानुसार आणि त्याच्या बुद्धीनुसार त्या गोष्टींचे अर्थ घेत असतो आणि त्याचा प्रभाव त्याच्या विकासावरती पडत असतो. म्हणून आत्मिक विकास, आत्मिक प्रवास हा त्याच व्यक्तीचा सुरू होतो ज्याने प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याकडे घेऊन आतल्या दिशेने प्रवास सुरू केला. म्हणून प्रवास हा आतल्या दिशेने हवा. अगदी अगदी हीच वाटचाल ना, ती दुसरी काय वाटचाल आहे.
अगदी त्याला फोर्स सुद्धा नसतं. आपण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे. बरोबर. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ती वाटचाल जी आहे ना, तो रस्ता काय असा रस्ता नाही दिसत आहे, हीच वाटचाल आहे. एक 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 पाऊल पुढे चालत जाणं हीच वाटचाल आहे. खूप छान विलास दादा, खूप छान. त्यावरून तुमचं वाचन छान आहे असं कळून येत आहे. असंच वाचत चला आणि आम्हाला सांगत चला, मला फार आवडेल. तुमचं ऐकलेलं आहे म्हणजे असंच काय सुचतं हो, ते सुचतं. तुमच्यासारख्या ज्या म्हणजे संगती आपल्याला लागतात, आता संत संगती आपण किंवा संत वचनामध्ये जे राहू इच्छितात हा त्यांच्या वचन ते पुष्कळ वेळा बोलताना त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ते पुष्कळसं ते असं मार्मिकच बोलतात. बरोबर, ते ऐकलं की आपल्याला पटतं पुन्हा. पटतं. अगदी बरोबर आहे. त्याचं खोटं रूप म्हणजे ते मार्मिक एखादं वाक्य होऊ शकतं. अगदी अगदी. आता सांगायला वेळ लागला तरी ते मार्मिक वाक्याने पण आपल्या मनामध्ये खूप बदल घडू शकतो. एखाद्या चांगल्या विचाराचं बीज पडतं. हो, आणि मग ते मनामध्ये चिंतन मनन करायला ते बरोबर ऍक्टिव्ह करतं. बरोबर. खूप छान विलास दादा, खूप छान. असंच तुमचा प्रवास पुढे 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 होत राहो आणि आपल्या सगळ्यांना अशीच ही संगती, आपल्याला गर्दी नको पण आपल्याला दर्दी लोक हवेत, अशीच ही संगत आपली पुढे चालत राहो. आणि पुढच्या सेशनला आपण कर्माच्या मुळाकडे जाणार आहोत. सो यायला विसरू नका. आणि ही झालेली सेवा आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, प्रभू श्री कृष्णांच्या चरणी आणि तुमच्या माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा माझिया